एक काम करा, माझ्या लॉयरशी बोलून घ्या, ठीक आहे? तुम्ही ऐकून तरी लॉयर नाही तर ॲटलिस्ट PA. हॅलो, तुम्ही माझ्या CAशी तरी बोलून घ्या, मॅनेजरशी. तुम्ही ऐकताय का? हॅलो, प्लीज ॲटलिस्ट माझ्या CAशी तरी बोलून घ्या प्लीज. फोन. हॅलो हॅलो. अहिले मॅम, हे तुम्हीच केलंय ना? प्लीज मॅम, माझ्या ऑफिसवर रेड पडतीये. माझं घर तोडायला निघालेत माणसं. प्लीज तुम्हीच थांबवू शकता, काहीतरी करा ना. प्लीज स्टॉप इट मॅम. ठीक आहे, थांबवते. तुला जर हे सगळं थांबायला हवं असेल तर आज इथे तू पारूला सांग की तू चुकलीस, ती नाही. पारू जे करतेय ते बरोबर करते. तुझं मत चुकीचं होतं. तू चुकीचा अर्थ घेतलास आणि पारू जे करते त्यात तिचं हित आहे. तू आत्ता जे काही बोललीस ते चुकीचं होतं, हे मान्य कर आणि माझ्या एका फोनवर हे सगळं थांबेल. नाही, मी फक्त माझं मत मांडलं. ते चुकीचं बरोबर मला माहित नाही, पण मी माझं मत कोणाच्याही दबावाखाली बदलणार नाहीये. जे काही करायचं ते पारूचा निर्णय, पण याच्यामुळे सत्य बदलणार नाहीये. आणि मी माझे शब्द माघारी नाही घेणार. तुझ्याकडे उद्या 10 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर तू उद्ध्वस्त होशील, परत कधीच उभी राहू शकणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करनी ठरवलंय तुला उद्ध्वस्त करायचं. आता ते कोणीच थांबवू नाही शकत. मला कल्पना आहे, उद्यानंतर मी, माझं घर, माझं बिझनेस या सगळ्याची राखरांगोळी होऊ शकते. पण मला एका गोष्टीचं समाधान वाटेल, मी कोणाच्याही दबावाखाली माझं मत बदलणार नाही. आणि मला माझा आत्मसन्मान माझ्या घडवलेल्या जगापेक्षा मला जास्त प्रिय आहे. मला जे बोलायचं आहे ना ते कळतच नाही यार कोणाला. मी म्हणतच नाही, आई जे बोलली, जे वागली त्यात तिची काही चूक आहे किंवा ती चुकलंय, पण अनुष्का सुद्धा जे वागले त्याची एवढी मोठी शिक्षा तिला. एखाद्या निरपराध व्यक्तीला इतकी मोठी शिक्षा होताना मी नाही बघू शकत. मी चांगलंच ओळखतो आईला. तिने जर ठरवलं ना तर ती त्या अनुष्काचं आयुष्य एका मिनिटात उद्ध्वस्त करू शकते. काय बोलली यार ती अनुष्का? तिला जे वाटलं ते ती बोलली. ती जे बोलली ते केलंच पाहिजे असा तिचा आग्रहच नव्हता. कळतच नाही यार आई का अशी वागते. हॅलो अनुष्का, कशी आहेस? काय वाटतं आदित्य, कशी असेल? मॅम, कोस्टल हायवेजवळ समुद्रात म्युझियम बांधण्याचं जे काम होतं ते आपल्या हातून गेलंय. काय काय म्हणालीस? गेलं? अमृता, हे कसं पॉसिबल आहे? मी 2 वर्ष झालं मेहनत करते त्या प्रोजेक्टवरती. ड्रीम प्रोजेक्ट आहे माझा तो. हा, मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. मॅम, मला असं वाटतंय ना की यामागे ना ती अहिल्या किर्लोस्करच असणार आहे. अमृता, मी त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घेणार नाहीये, ठीक आहे? त्या इन्स्पिरेशन आहेत माझ्या आणि कायम माझ्या इन्स्पिरेशन राहते. आणि अमृता, डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन.
आपण मिळून ठीक करूयात. ओके, मी हा कॉल अटेंड करते. हां आदित्य, सॉरी तुला होल्डवर ठेवलं. एक छोटासा प्रॉब्लेम आला होता. छोटा? अनुष्का, सी आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या समोर आता एका पाठोपाठ एक भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत आणि ते सगळे प्रॉब्लेम्स माझ्या आईमुळे आहेत. बट ट्रस्ट मी 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 खूप चांगलं ओळखतो यार माझ्या आईला, पण ती अशी का वागते ना मला खरंच कळत नाही. इतक्या छोट्याशा गोष्टीचा ती एवढा राग तुझ्यावर का काढते? आय एम ॲब्सोल्युटली क्लूलेस. इट्स ओके आदित्य, डोंट वरी. तुला माहिती मी या एका गोष्टीमधून धडा घेतलाय की आपण आयुष्यात जे मिळवलंय कमवलंय म्हणतो ते परमनंटली नसतं. एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. सी, प्रिपेअर राहणं चांगलं आहे, पण आपली काही चूक नसताना त्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागते. दिस इज अनुष्का, मी काय म्हणतोय, तू प्लीज काळजी करू नको. मी बोलतो आईशी, ओके? तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तू फक्त एक काम करशील? बोल ना. तू प्लीज उद्या 10 वाजता प्लीज बी हिअर. तू ये इथे, आपण म्युच्युअली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके? तू म्हणतोस तर येई मी आदित्य, पण माझं मत कशानेच बदलणार नाहीये. मी माझ्या मतावर ठाम आहे. या ओके फाईन. तू प्लीज ये इथे. ओके, बाय. या बाय.